देश शस्त्रास्त्र निर्मितीत फक्त आत्मनिर्भरच झाला नसून जवळपास 50 देशांना शस्त्रास्त्रांची निर्यात देखील आपण करतो। ग्रामीण भागापासून देशाच्या सीमेपर्यंत रस्त्याचे जाळे तयार झाले आहेत। नवीन शैक्षणिक धोरणाने आमूलाग्र बदल बघायला मिळत आहेत। आता देशाला कधीच मागे वळून बघावे लागणार नाही। देशाला आणखी बलशाली बनवण्याची संधी युवकांच्या हातात असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आयोजित नमो युवा महासंमेलनात केले आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमुनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील विशाल मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची उपस्थिती होती। यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची उपस्थिती होती। देशाच्या गरीबाचा पैसा गरीबापर्यंत पोहोचवून एक नवीन अर्थचक्र हे मोदीजींनी तयार केलं। त्यामुळेच आज भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त संधी आणि नोकऱ्या जर कुठल्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत। आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात आणि आपल्या नितीनजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं, ज्या प्रकारचे रस्ते तयार झाले। मी बॉर्डरला गेलो होतो, त्या ठिकाणी लेह लद्दाखला गेलो होतो, तिथले मिलिटरीचे सर्वोच्च अधिकारी म्हणाले ओ मोदीजींनी परिवर्तन केलं। मी म्हटलं काय केलं? म्हणजे पूर्वीचं सरकार म्हणायचं बॉर्डरवर सीमेवर रस्तेच तयार करू नका, रस्ते तयार केले तर समोरून आक्रमण होईल। समोरच्या देशांनी सीमेवर रस्ते तयार करून टाकले, त्यामुळे त्यांचं सैन्य दारूगोळा तोफा या आणण्याकरता त्यांना 8 तास लागायचे, आम्हाला 8 दिवस लागायचे। त्यांनी हल्ला केला तर तो हल्ला आम्ही परतवू शकत नव्हतो, पण मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या नितीनजींच्या नेतृत्वात बॉर्डरवर आता असे त्या ठिकाणी रस्ते तयार झाले, ते जर 8 तासात दारूगोळा आणतील आम्ही 4 तासात आणू शकतो आणि त्यांचा मुकाबला करू शकतो। हे मी म्हणत नाही, आज आपल्या सैन्याचे अधिकारी म्हणतात हे परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं। आज वंदे भारत ट्रेन भारतामध्ये तयार झालेली ट्रेन, एक अशी ट्रेन जी जगातल्या कुठल्याही श्रीमंत देशाला लाजवेल अशा प्रकारची ट्रेन वंदे भारत ट्रेन भारतात तयार झाली। भारताचे रेल्वे स्टेशन हे एअरपोर्ट सारखे होतात, बस स्टेशन एअरपोर्ट सारखे होतात। भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड काम आज चाललेलं आहे आणि यासोबत भारताला बलशाली बनवण्याकरता मोदीजींनी मेक इन इंडियाची सुरुवात केली आणि जो भारत आपले शस्त्रास्त्र सगळे इंपोर्ट करत होता, आम्हाला जर रशियानी इस्रायलनी शस्त्रास्त्र दिले नाहीत तर आम्ही दुश्मनाचा मुकाबला करू शकत नव्हतो। 10 वर्षामध्ये शस्त्रास्त्र इंपोर्ट करणारा भारत आज बलशाली झाला, आत्मनिर्भर झाला। आता भारताचे शस्त्रास्त्र भारत तयार करतो। आमच्या भारतामध्ये आज या ठिकाणी कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार होतं, वॉरशिप तयार होते, सबमरीन तयार होतं, सर्व प्रकारच्या गन तयार होतात, सर्व प्रकारचे मिसाईल तयार होतात। आता जगातल्या 50 देशांना भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो आहे, अशा प्रकारची अवस्था भारताची आहे। अब भारत की ओर बुरी नजर उठाकर देखने की हिम्मत कोई नहीं कर सकता। ऐसा मजबूत और बलशाली भारत मोदीजी ने तैयार किया आणि जे जगाला जमलं नाही मोदीजींनी ते करून दाखवलं। जगामध्ये चंद्रावर तर लोक उतरले, पण चंद्राच्या साऊथ पोलवर दक्षिण ध्रुवावर कुठल्याही विकसित राष्ट्राला आपलं यान उतरवता आलं नव्हतं। जगामध्ये पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा देश झाला तो माझा भारत देश झाला। मोदीजींनी चंद्रालाही एक प्रकारे जिंकलं आणि आदित्य एल1च्या माध्यमातून सूर्यालाही गवसणी घालण्याचं काम जगाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वात माझ्या भारत देशाने केलं। हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून
आज भारत एक महाशक्ती झालाय। मोदीजीने एक ग्लोबल लीडरशिप तयार केली आहे। G20च्या माध्यमातून जगभरातल्या देशांनी मोदीजींची नेतृत्व त्या ठिकाणी मांडलाय आणि हे करत असताना एक शाश्वत अशा प्रकारचा विकास, एक सस्टेनेबल अशा प्रकारचा विकास मोदीजींच्या माध्यमातून चाललेला आहे। बंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी बघितलं कोविडच्या काळामध्ये वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून जगभरातल्या 100 देशांना भारताने त्या ठिकाणी कोविडची लस दिली। त्या जगातले लोक वाचले। भारतातले 140 करोड लोक मोदीजींच्या लसीमुळे या ठिकाणी वाचले। त्यामुळे आता वसुधैव कुटुंबकमचं जे आमचं त्या ठिकाणी मंत्र होता, हा जगाने देखील या ठिकाणी मान्य केला आणि 2047 साली विकसित भारताचं एक स्वप्न घेऊन आता मोदीजी निघालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना मोदीजींना साथ द्यायची आहे। मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, 2024 ची निवडणूक ही भाजपाच्या विजयाकरता नाही आहे। 2024 ची निवडणूक भारताच्या विजयाकरता है। भारताच्या, भाजपा नहीं, भारत को जिताना है। आणि जर पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मग भारताला कुठेही मागे वळून पाहावं लागणार नाही। पुढचे 5 वर्ष हे भारताचे असे 5 वर्ष आहे की या 5 वर्षात भारत अशा प्रकारे मजबूत बनेल की मग भारताकडे कोणी देखील आंख उठवून पाहू शकणार नाही। या भारताशी कोणी मुकाबला करू शकणार नाही आणि तो जो बलशाली भारत असेल तो घडवण्याची संधी ही तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आता पुढचे 1 महिना 1.5 महिना केवळ देशाकरता द्यायचा, पुढचा 1.5 महिना देशाकरता द्यायचा, देशाकरता द्यायचा, मोदीजींकरता द्यायचा, बलशाली भारताकरता द्यायचा। बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की।